अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवलाय। काही वेळापूर्वीच आपण राहुल नार्वेकरांची त्यांनी भेट घेतल्याची बातमी दाखवली होती आणि त्याच वेळेला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत होते। त्यांनी सांगितलेलं अशोक चव्हाण आता एक मोठा राजकीय भूकंप करणार आहेत आणि आज त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अत्यंत मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्राच्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची, काँग्रेसमधली अत्यंत मोठी घडामोड। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत आहेत। गणेश, अशोक चव्हाणांनी आता काही मिनिटांपूर्वी राजीनामा दिल्याची माहिती कळतीये। नक्कीच आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते ते म्हणजे कांग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नार्वेकर यांच्याकडे आहे तो राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठी फूट पडली असंच म्हणावं लागणार आहे, कारण की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा होती की काँग्रेसचे काही नेते आहेत ते भाजपच्या संपर्कात आहेत आणि हे नेते आहेत ते थोड्याच दिवसामध्ये पक्षप्रवेश करतील, कारण की भूकंप होईल असा वारंवार आहे तो एक उल्लेख केला जात होता आणि हाच भूकंप आज होताना असं पाहायला मिळतंय, कारण की भाजपचं हे प्रदेश कार्यालय आणि याच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे तो लागला पाहायला मिळतो, कारण की एक नगरसेवक होते त्यांचा खरं तर आज पक्षप्रवेश होता तो काँग्रेसचे अमीन अंधेरी पूर्वचे। मात्र आता थोड्या वेळापूर्वी जी काही माहिती मिळाली आहे की देवेंद्र फडणवीस हे देखील आहे ते भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये येतात, त्यामुळे कुठेतरी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस आहे ते भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये येतात, त्यामुळे आजच अशोक चव्हाण आहे ते भाजपमध्ये प्रवेश करतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून एकच जी चर्चा आहे ती म्हणजे की काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होईल आणि हा भूकंप आज होताना पाहायला दिसतोय। अगदी बरोबर गणेश, काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होताना दिसतोय। अगदी काही मिनिटात अशोक चव्हाण हे कदाचित भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, कारण सध्या ज्या घडामोडी घडतायत त्या असंच काहीसं चित्र दाखवतायत। काँग्रेसला एक मोठा धक्का म्हणावा लागेल गणेश। गणेश, अशोक चव्हाणांसारखा महत्त्वाचा आणि मोठा काँग्रेस नेता जर काँग्रेसमधून बाहेर पडत असेल तर काँग्रेससाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल। आपण पुन्हा एकदा गणेशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया, मात्र आत्ताची अत्यंत महत्त्वाची घडामोड, भाजप मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यालयाकडे येत असल्याची माहिती मिळते आणि इकडे मोठी घडामोड घडली ती म्हणजे अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा सोपवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, अशोक चव्हाण यांनी जर काँग्रेसमधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेससाठी हा खूप मोठा धक्का म्हणावा लागेल। नक्कीच सुवर्ण, हा अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागणार आहे, कारण की अशोक चव्हाण हे एकटे तर येणार नाहीत अशी शक्यता आहे, कारण की अशोक चव्हाण यांच्याबरोबर 4 ते 5 आणखी आमदार आहेत ते संपर्कात आहे। गेल्या काही दिवसांपासूनची ही चर्चा आहे आणि आज स्वतः अशोक चव्हाण यांनी आता थोड्या वेळापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन हा राजीनामा दिल्याची सूत्रांकडून माहिती आहे, त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने काँग्रेसमध्ये ही मोठी फूट आहे, कारण की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता काँग्रेस पक्ष देखील आहे तो फुटू शकलेला आहे, कारण की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून सांगितलं जात होतं की काँग्रेसचा हा गट आहे तो फुटेल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भूकंप होईल, कारण की लोकसभेची निवडणूक आहे, त्याचबरोबर आता राज्यसभेची निवडणूक आहे आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हा एक मोठा धक्का आहे तो म्हणावा लागणार आहे, कारण की काँग्रेसची जी मतं होती, कारण की 42 मतांचा कोटा हा एक काँग्रेसचाच एक उमेदवार आहे तो राज्यसभेवर पाठवला जाऊ शकतो, कारण की महाविकास आघाडी 5 उमेदवार देणार होतं तर महायुती 5 उमेदवार, तर महाविकास आघाडीकडून 1 उमेदवार होता तो म्हणजे काँग्रेसचा, आणि त्यामुळे आता जर काँग्रेसने हे राजीनामे दिले तर काँग्रेसचा 1 उमेदवार आहे तो जिंकून येणं हे देखील कठीण आहे।